नमस्कार मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण एका पायाळू व्यक्तीला, महिलेला तिच्या आयुष्यामध्ये जे दोन भयानक अनुभव आले ते आज आपण या चॅनलवरती ऐकणार आहोत. यापूर्वीही पायाळू म्हणून एक स्टोरी आपण चॅनलवरती अपलोड केली, त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि योगायोगाने अलीकडे 4-5 दिवसापूर्वी एक विकास नावाची व्यक्ती मला भेटली. ती आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, सर्व गोष्टी पाहतात आणि त्यांनी त्यांची जी बायको आहे सीमा, तिच्या बाबतीमध्ये घडलेले दोन भयानक अनुभव आपल्याला सांगितले, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता विकासची जी पत्नी आहे सीमा, ती देखील पायाळू आहे. आणि मित्रांनो, पायाळू व्यक्तींना ना अशा ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात किंवा ज्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज असतात ना, त्यांचे थोडंसं ना त्यांना जाणीव होते, किंवा भूताटकी असेल किंवा काय असेल, अतृप्त आत्मा असेल, अतृप्त शक्ती असेल, काळी शक्ती असेल, तर त्यांची जाणीव ना या पायाळू व्यक्तींना होते. म्हणजे मागच्या स्टोरीमध्ये आपण त्या अनुभवानं मलाही ते अनुभवायला मिळालं की अशा या शक्ती त्या पायाळू व्यक्तींना जाणवतात म्हणून आपल्या आजूबाजूला. तर आजची स्टोरी त्या संदर्भातलीच आहे. तर आणि विकास आणि विकासची पत्नी जी सीमा आहे ना, त्यांचं गाव हे खेडेगाव, आणि त्या खेडेगावामध्ये बरीचशी अशी मातीची घरं होती आणि त्यांच्या वाडीमध्ये एक मातीचंच, परंतु जे माडीचं घर असायचं वरती आणि खाली ना, तसं ते माडीचं घर होतं. आणि ते माडीचं घर जुनं होतं आणि ते सगळं त्या घरवाल्यांनी सगळं व्यवस्थित टापटीप म्हणजे टिकवून ठेवलं होतं आजपर्यंत. एके दिवशी काय होतं, त्या घराकडे एक मराठी चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी म्हणून ते घर त्यांना आवडलं होतं, डायरेक्टर किंवा त्या चित्रपटातल्या सगळ्या त्या टेक्निशियनना, आणि त्या ठिकाणी ते शूटिंग करण्यासाठी म्हणून आले होते. आता 7-8 दिवस ती शूटिंग त्या गावामध्ये त्या माडीच्या घरामध्ये चालणार होती. आता गावातल्या लोकांना ते एक काहीतरी म्हणजे आश्चर्य होतं, ते नवल होतं त्यांच्यासाठी की आपल्या गावामध्ये शूटिंग चालणार, आपला खेडेगाव आणि एका मराठी चित्रपटाची शूटिंग आपल्या गावामध्ये चालणार. त्यांच्यासाठी ते खूप नवलाची गोष्ट होती ती. सगळे खुश होते. आणि तो जो सीन होता, तिथे शूट करायचा होता त्या माडीच्या घरामध्ये ना, तो रात्रीचा सीन होता. त्यामुळे ते जे शूटिंग होतं पिक्चराचं, जो काही प्रसंग होता, सीन होता, तर तो रात्रीचा शूट केला जायचा. त्यासाठी लागणारे ते सगळे टेक्निशियन, हिरो हिरोईन, त्याचे सह कलाकार, ते सगळे आले होते. जेव्हा आता शूटिंग सुरू व्हायचं ना, तेव्हा आजूबाजूची गावातली लोक किंवा त्या गावातली लोक, आजूबाजूच्या वाडीतली लोक अगदी कुतूहलाने ती शूटिंग बघण्यासाठी म्हणून यायची. कारण शूटिंग कशी चालते किंवा कशी शूटिंग केली जाते, हे सगळं पाहणं त्यांच्यासाठी खूप म्हणजे आश्चर्यकारक होतं. आणि ते सगळं पाहण्यासाठी लोकांची ही झुंबड त्या वाडीमध्ये, त्या माडीच्या घराच्या आसपास असायची. आणि ते शूटिंगवाल्यांचं काम वगैरे त्यांचं ते सुरू असायचं. आता जेव्हा शूटिंग मध्ये थांबायची, आता ही शूटिंग त्यांची 3-3, 3:30, 4 वाजेपर्यंत चालायची. आता त्या गावातल्या किंवा वाडीतल्या लोक, काही जे निवडक काही लोकांना ना त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी, म्हणजे छोटे मोठे रोल होते ते करण्यासाठी म्हणून त्या टेक्निशियनची जी टीम होती, त्यांनी त्यांना घेतलं होतं त्या चित्रपटामध्ये बारीक सारीक असे रोल करण्यासाठी म्हणून. तर जेव्हा शूटिंग थांबायची मध्ये, म्हणजे त्यांचा ब्रेक व्हायचा, तेव्हा जी हिरोईन किंवा हिरो होता ना, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी म्हणून मग लोकांची झुंबड उडायची. आणि असं ते सगळं वातावरण होतं. आता एके दिवशी सीमा आणि तिचा जो नवरा आहे विकास, हे एके दिवशी रात्री एक 8-9 वाजता ती शूटिंग पाहण्यासाठी म्हणून दोघे त्या माडीच्या घराकडे जातात. आणि तिथे शूटिंग चाललेलं असतं, सगळी लगबग चाललेली असती, माणसं बघत असतात. एक 2-3 सीन शूट झाल्यानंतर मग त्यांचा एक चहा पाण्याचा काहीतरी ब्रेक होतो. आणि मग तिथे त्या हिरो सोबत किंवा हिरोईन सोबत ना फोटो काढण्याची लोकांची रीग लागते. लोक रिक्वेस्ट करतात, ते तो हिरो हिरोईन ती फोटो वगैरे सगळ्यांना द्यायची त्या मधल्या ब्रेकमध्ये. तर सीमा आणि सीमाची एक मैत्रीण होती, या दोघी जणही वाट पाहत होते की आपला कधी नंबर लागतो आणि आपण त्यांच्यावर कधी फोटो काढतो. तर ती हिरोईन, हिरो, सीमा आणि सीमाची एक मैत्रीण, या चौघींनी त्या ठिकाणी उभं राहून बाजूला, म्हणजे शूटिंग सुरू होती त्याच्या बाजूला, त्या सेटवरती नाही ऍक्च्युअल, त्या बाजूला फोटो काढला.
आणि फोटो काढल्यानंतर यांना आनंद झाला, की आपण चित्रपटाच्या हिरो बरोबर फोटो काढला, हिरोईन बरोबर फोटो काढला. म्हणजे आपल्याला दाखवता येईल बाकीच्या मैत्रिणींना किंवा घरातल्या माणसांना, की आपण फोटो काढला म्हणून. आणि ती फोटो काढल्यानंतर मग सीमाची मैत्रीण म्हणाली, की "सीमा, अगं मला तो WhatsAppवरती फोटो पाठवून दे." तर सीमा म्हणाली, "हो ठीक आहे, इथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी घरी गेल्यानंतर मग रेंजमध्ये आल्यानंतर तुला तो फोटो पाठवतो" म्हणून. आणि असं होतं मित्रांनो. आणि फोटो काढल्यानंतर काही वेळ आणि शूटिंग पाहतात आणि मग विकास आणि विकासची पत्नी जी आहे सीमा, ते घरी निघून येतात. घरी निघून आल्यानंतर हे जेवण वगैरे करतात आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी गप्पा गोष्टी करता करता सीमा तो फोटो आता मैत्रिणीला पाठवायचा असतो म्हणून तो फोटो त्या गॅलरीमध्ये जाऊन पाहते. आता हिरोईन, हिरो, सीमा आणि सीमाची मैत्रीण चौघे जण त्या फोटोमध्ये असतात. पण मित्रांनो, इथे एक आश्चर्यकारक आणि भीतीदायक घटना घडते. जेव्हा सीमा तो फोटो थोडासा झूम करते ना, तेव्हा एक पाचवी व्यक्ती त्या फोटोमध्ये सीमाला दिसते, की चारा व्यतिरिक्त आणखी एक त्या चौघांच्या मागे एक व्यक्ती उभी आहे, जी एक मुलगी आहे. आणि ती मुलगी त्यांना त्या फोटोमध्ये दिसते, म्हणजे सीमाला दिसते. सीमा परत तो फोटो थोडा छोटा करते नॉर्मल साईज वरती आणि बघते तर खरोखरच ह्याच्या चौघांव्यतिरिक्त आणि कोणतरी एक मुलगी त्यांना त्या फोटोमध्ये दिसते. ते पुन्हा एकदा झूम करून पाहते तर हो, खरोखरच एक मुलगी पाठीमागे त्यांच्या उभी आहे असं दिसतं. म्हणजे ह्यांच्या दोघांच्या मध्ये, सीमाच्या आणि सीमाच्या मैत्रिणीच्या मध्ये. आता तिला राहवत नाही. ती विकासला सांगते, "अरे विकास, हा फोटो बघ लवकर. याच्यामध्ये काहीतरी ना गडबड झाली आहे फोटोमध्ये." तर विकास म्हणतो, "काय झालं?" सीमा विकासला सांगते, की "आम्ही चौघांनी फोटो काढला. मी, माझी मैत्रीण, हिरो आणि हिरोईन. परंतु ह्या फोटोमध्ये आता पाचवी व्यक्ती दिसते." तर विकास तिला सांगतो, "का असं होणं शक्यच नाही. तर पाचवी व्यक्ती येणार का? मी पाहिलं तुम्हाला फोटो काढताना. तुम्ही चौघेच होता. पाचवी व्यक्तीच त्या फोटोमध्ये नव्हती." तर सीमा म्हणते, "मग तू बघ ना इकडे." तर दोघेही बसतात आता सोफ्यावरती आणि तो फोटो पुन्हा एकदा पाहतात तर विकासला देखील ती पाचवी व्यक्ती त्यांच्या मागे एक मुली उभी असलेली दिसते. आता विकास मात्र कन्फर्म सांगत असतो, की "सीमा, मी पाहिलंय. तुम्ही चौघेच होतात तेव्हा फोटो क्लिक करताना आणि तुमच्या पाठी कोणीही व्यक्ती नव्हती. पण आता ही पाचवी व्यक्ती कोण?" तेव्हा ती पाचवी व्यक्ती पाहण्यासाठी म्हणून जेव्हा ती झूम करतात ना, तर तिचा चेहरा ज्या पाचव्या व्यक्तीचा आहे ना, तो त्यांना चेहरा दिसत नाही. परंतु ती मुलगी उभी आहे आणि ती त्यांच्यासोबत फोटो घ्यायला त्यांच्या मागे उभी आहे, हे सगळं त्यांना दिसत असतं. तो फोटो छोटा केल्यानंतर पण ती दिसते मुलगी, मोठा केल्यानंतर तिचा चेहरा अस्पष्ट व्हायचा, परंतु ते जाणवायचं की कोणतरी पाचवी व्यक्ती त्यांच्या मागे उभी आहे म्हणून. हे आता घाबरतात. आता विकास काय सांगतो, की "तू फोटो डिलीट मार. तू तो फोटो कोणाला पाठवू नकोस, तुझ्या मैत्रिणीला वगैरे पाठवू नकोस. त्या मैत्रिणीला काहीतरी कारण सांगूया की फोटो तो डिलीट झाला. आणि असा फोटो मोबाईलमध्ये ठेवणं हे मला तर थोडंसं डेंजर वाटतंय. आणि हे काय चौघांव्यतिरिक्त आणि कोण ही मुलगी त्या ह्याच्यामध्ये उभी आहे?" तर सीमा सांगते, की "मला काहीतरी ही वेगळी गोष्ट वाटते, की अतृप्त कोणतरी आत्मा असेल किंवा कोणतरी भुताटकी वगैरे असेल असंच मला वाटतंय. कारण असं फोटोमध्ये ही पाचवी व्यक्ती आमच्या नव्हतीच तेव्हा, जी आता दिसते ती." विकास तिला सांगतो, की "त्या काही गोष्टी असू देत, पण तो फोटो ते डिलीट मार" म्हणून. आणि अक्षरशः ना, विकास पाहतो ह्या सगळ्या गोष्टी आणि तो आपल्या बायकोला तो फोटो डिलीट मारायला लावतो अक्षरशः. आणि तो फोटो डिलीट मारल्यानंतर मैत्रीण तिला मेसेज पाठवते, की "अगं तू मला फोटो पाठव, फोटो पाठव." तेव्हा नंतर दुसऱ्या दिवशी मात्र सीमा आपल्या मैत्रिणीला सांगते, की "अगं असा-असा प्रकार झाला." तेव्हा ती पण सांगत होती, की "नाही गं, आमच्या चौघांव्यतिरिक्त पाचवी व्यक्तीच कोण नव्हती. आमच्या मागे नव्हती, पुढे नव्हती, आजूबाजूला कुठेच नव्हते. पण ती मग दिसली कशी काय?" तर सीमा सांगते, "काय माहीत कशी दिसली, काय दिसली ते मला माहीत नाही. परंतु आमच्या दोघांच्या मागे एक कोणतरी पोरगी उभी होती त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसायची." तर मित्रांनो, सीमाला हा आलेला एक अनुभव होता, की तिला त्या फोटोमध्ये ती अदृश्य शक्ती किंवा काही जे काही अतृप्त आत्मा असेल किंवा काही असेल, तो त्या फोटोमध्ये त्यांच्या मागे दिसत होता. तर असा एक प्रकार त्या गावामध्ये घडला होता. आणि तिच्या बाबतीमध्ये एक दुसरा अनुभव तिला आलेला, तो मी तुम्हाला सांगतो. असंच एके दिवशी मित्रांनो, सीमा तिचं जेवण वगैरे करून झालं होतं. आता गावामध्ये कशा बायका जेवण वगैरे सगळे कपडे वगैरे
धुवून झाले की एकमेकांच्या घरी कधीतरी क्वचित अशा गप्पा गोष्टींना जातात. तशी सीमा आपल्या बाजूला असलेल्या एका घरामध्ये जी महिला राहायची, तिची 2 मुलं होती छोटी-छोटी. तर त्यांच्याकडे ती गप्पा गोष्टी करण्यासाठी म्हणून गेली होती. तिचं जेवण वगैरे सगळं करून झालं होतं. दुपारचा वेळ होता. एक 12, 12:15चा टायमिंग. आणि त्यांच्या घरी बसले होते. त्या घरासमोर जे सारवलेलं अंगण होतं आणि अंगणाच्या पुढे एक असा मातीचा ढीग होता. मातीचा थोडासा ढीग होता, माती टाकलेली होती. आणि त्या शेजारणीची जी 2 मुलं होती छोटी, ती 2 मुलं त्याच्यामध्ये तिची एक मुलगी होती आणि एक मुलगा होता आणि ती असे करवंट्या वगैरे घेऊन ना त्या मातीच्या ढिगावरती बसून खेळत होती. ते मुलांचं असतं ते जेवण वगैरे बनवायचं, माती टाकायची, काठी टाकून हलवायचं म्हणजे जेवण आपण करतो असं तर मुलांचा खेळ असायचा. तसे ती मुलं 2 खेळत होती त्या मातीच्या ढिगावरती आणि ही शेजारीण आणि सीमा गप्पा गोष्टी करतायत. तर काही सीमा सगळे हे पाहते ती मुलं अंगणाच्या समोर मातीच्या ढिगामध्ये खेळतात. काही वेळानं एक 5 मिनिटानं आणखी 2 मुली छोट्या-छोट्या म्हणजे ज्या घागरा आणि चोळी जसं आपण जुन्या काळात एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना, की घागरा आणि चोळी घातलेली मुलं असायची तेव्हा मुलांना घातली जायची घागरा आणि चोळी. ती घागरा आणि चोळी घातलेली 2 मुलं, 2 मुली जे 8-9 वर्षाच्या असतील. त्या 2 मुलांच्या सोबत खेळताना सीमाला दिसल्या. सीमा आश्चर्यचकित झाली. ती म्हणते, की आता तर या 2च मुली खेळत होत्या ज्या शेजारणीच्या आणि आता या 2 आणखी मुली त्यांच्यासोबत कुठे खेळायला आल्या आणि कोणाच्या आल्या? आता त्या ओळखीच्या नव्हत्या. तर सीमाने त्या शेजारणीला विचारलं, "अगं त्या तुझी जी मुलं खेळतात ना त्यांच्या बाजूला त्या आणि 2 मुली कोणाच्या आहेत? कोणाकडे पाहुण्या वगैरे आल्या आहेत काय?" तर ती शेजारीण सीमाला सांगते, "कोण? कुठे?" "ही काय तुझी मुलं जाऊन खेळतायत मातीच्या ढिगावरती ना त्यांच्या बाजूला." तर ती सांगते, "सीमा नाही गं, ती माझी 2 मुलं खेळतात. त्यांच्या बाजूला तर कोण नाहीये." सीमा सांगते, "अगं, असं काय करतेस तू? ती बघ तुझी मुलं बसलीत ना, त्यांच्या बाजूला 2 मुली आहेत, ज्यांनी घागरा आणि चोळी घातली आहे आणि रिबिनीने असे वेणी घालून केस बांधलेले आहेत अक्षरशः. मला दिसतायत आणि तुला कसे दिसत नाहीये?" तर ती म्हणते, "नाही गं, तिथे माझीच मुलं खेळतात आणि कोण नाहीयेत." तर मित्रांनो, सीमा एकसारखी त्या मुलींकडे बघत असते. तर ती 2 मुलं असतात ना, ज्या 2 मुली असतात त्या सीमाकडे बघून हसत असतात आणि ती जी लहान मुलं असतात ना, ती शेजारणीची जी मुलगी असते ना, तिच्याकडे हातातल्या बांगड्या मागत असतात. तर तिला ती जी 2 मुलं असतात ना, ती सांगतात त्या शेजारणीच्या मुलीला, की "तुझ्या हातातल्या बांगड्या दे ना आम्हाला. अगं तुझ्या हातातल्या बांगड्या दे ना गं आम्हाला." असं सांगत असतात. परंतु त्या मुलांना काही समजत नसतं त्या शेजारणीच्या किंवा त्यांना दिसत असतं किंवा नाही दिसत असतं. त्यांच्या चेहऱ्यावरती असे हावभाव नसतात, की कोणतरी आपल्या बाजूला अशी 2 मुलं आहेत आणि ती आपल्याला सांगतायत. परंतु त्यांचं त्या 2 मुलींचं जे बोलणं आहे ते सीमाला स्पष्ट ऐकू येत होतं आणि ती सांगत होती, "अगं तुझ्या बांगड्या दे ना आम्हाला घालायला. बांगड्या दे तुझ्या." असं मागत होते अक्षरशः हात पुढे करून. आता सीमा सगळे हा प्रकार पाहून खूप भयभीत झाली, घाबरी-गुबरी झाली. परंतु त्या शेजारणीला तिने काही सांगितलं नाही, की असं-असं झालं. तुला जे दिसत नाही ते मला दिसतंय. त्या 2 मुली तुझ्या मुलीकडे बांगड्या मागतायत म्हणून. हिला थोडी घामाघूम झाली. तिने त्या शेजारणीकडून पाणी वगैरे मागून घेतलं. असं पाणी वगैरे पिलं ना, तशी त्या 2 मुली अदृश्य झाल्या आणि या शेजारणीचा एक मुलगा आणि एक मुली त्या ढिगावरती खेळताना हिला दिसल्या. ही आता खूप घाबरली आणि घरी निघून गेली आणि दुपारी जेव्हा विकास आला, तेव्हा विकासला तिने पण सांगितलं, की आज असं-असं माझ्या बाबतीमध्ये एक प्रकार घडला. त्या ढिगावरती शेजारणीच्या 2 मुली, मग एक मुलगा आणि एक मुली खेळत होत्या. त्यांच्यासोबत 2 लहान मुली 8-9 वर्षाच्या खेळताना मला दिसल्या आणि त्या मुली त्यांच्याकडे बांगड्या मागत होत्या. तर विकास आता टेन्शनमध्ये आला, की हिला सगळ्या गोष्टी दिसतायत किंवा मला दिसत नाही किंवा इतरांना दिसत नाहीत, त्या गोष्टी सीमाला कशा दिसतायत? त्यानंतर मग तो खूप टेन्शनमध्ये झाला, की मग असं आता तो कामाधंद्याला जाणारा आणि अशा काही अदृश्य शक्ती किंवा अतृप्त आत्मा असतील आणि त्यांनी ह्याच्यावरती काहीतरी केलं किंवा ह्याला काही त्रास दिला तर, म्हणून वेगवेगळे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले आणि सीमाची त्याला काळजी वाटू लागली. पण सीमा म्हणायची, की "त्या कोणी दिसू देत, मला काही त्या करत नाहीत. मला काही इजा पोहोचवत नाही किंवा मला काही माझ्या जवळ येण्याचा देखील प्रयत्न करत नाही. परंतु अशा गोष्टी मला दिसतात." अशी सीमा सांगायची. तर मित्रांनो असा एक आगळा-वेगळा प्रकार सीमाच्या बाबतीमध्ये 2 वेळा घडला.
तर मित्रांनो, कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही आजच जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम माझी विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढच्या भयकथा किंवा लोकांचे जे भूतांचे अनुभव आहेत किंवा वाईट शक्तींचे जे अनुभव आहेत ते या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. आजपर्यंत दिलीप मी आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.